सुप्रभात महाराष्ट्र. नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन. विविध क्षेत्रातल्या महत्त्वाच्या 80 बातम्या पाहूया. निलेश चव्हाण 10 दिवसानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात. नेपाळ बॉर्डरवरून पोलिसांनी निलेश चव्हाणला ताब्यात घेतलं. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाण ताब्यात. आरोपी निलेश चव्हाणला मध्यरात्री बावधन पोलीस ठाण्यात आणलं. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी आज निलेश चव्हाणला पुणे जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात. फरार निलेश चव्हाणच्या बस प्रवासाचं सीसीटीव्ही फुटेज समोर. निलेश चव्हाण 25 मे रोजी ट्रॅव्हल्सनं दिल्लीहून गोरखपूरला गेल्याची माहिती. निलेश चव्हाण नेपाळमध्ये 25 मे पासून मुक्कामी होता. पुणे, मुंबई, कर्जत, रायगड, दिल्ली, गोरखपूर आणि उत्तर प्रदेशहून तो नेपाळला गेल्याची माहिती. निलेश चव्हाणचा आका कोण होता याचा शोध घ्यायला हवा. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया. निलेशला सहआरोपी करत हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात यावा, खडसेंची मागणी. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी मैत्रिणीसह नातेवाईकांकडे पोलिसांची चौकशी. आतापर्यंत 19 साक्षीदारांचा जबाब नोंदवला. वैष्णवी हगवणे प्रकरणी आयपीएस सुपेकर यांना भोवलं. जालिंदर सुपेकरांची होमगार्डला बदली. हगवणे बंधूंना सुपेकरांच्या सहीनं शस्त्र परवाना देण्यात आला होता. राजेंद्र हगवणेचा पुतण्या संतोष हगवणेवर गंभीर आरोप. खुर्ची चित्रपटाच्या निर्मितीवेळी थकवले दिग्दर्शकाचे लाखो रुपये. संतोष हगवणेनं धमकावल्याचा दिग्दर्शक अविनाश खोचरेंचा आरोप. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी शशांक आणि लता हगवणेवर आणखी एक गुन्हा दाखल. अटकेसाठी म्हाळुंगे पोलिसांनी पावलं टाकली. ताबा मिळवण्यासाठी न्यायालयामध्ये अर्ज. सोमवारी सुनावणी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आज त्रिशताब्दी जन्मोत्सव. कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री चौंडीत येणार. अहिल्यादेवींच्या स्मारकाचं दर्शनही घेणार. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आमदार रोहित पवारांकडून चौंडी इथं महापूजा. त्याचवेळी आमदार गोपीचंद पडळकरांचीही चौंडीमध्ये उपस्थिती. चौंडीमध्ये रोहित पवारांकडून गोपीचंद पडळकर यांच्या सत्काराचा प्रयत्न. मात्र पडळकर यांनी सत्कार स्वीकारला नाही. त्यावर पाहुण्यांचा पाहुणचार करण्याची आपली संस्कृती असल्याची रोहित पवारांची प्रतिक्रिया. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त भोपाळमध्ये महिला सशक्तीकरण संमेलनाचं आयोजन. पंतप्रधान मोदी संमेलनामध्ये सहभागी होणार. मोदींच्या हस्ते अहिल्यादेवी यांच्यावरील पोस्टल तिकिटाचं लोकार्पण होणार. रविवारी नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली कुंभमेळा आढावा बैठक. या बैठकीला साधू महंत उपस्थित राहणार असल्यानं साधू महंतांच्या सत्कारापासून भोजनापर्यंत सर्व तयारी. ईव्हीएममध्ये कोणताही घोळ नाही, कमतरता आपल्यात आहे. आपण कमी पडलो म्हणून निवडणुकीत आपला पराभव झाला. काँग्रेसचे माजी मंत्री रणजित कांबळेंचं विधान. जळगावच्या राजकारणात खळबळ. ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन यांनी संजय राऊतांची भेट घेतली. बंद दाराआड खलबतं झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उन्हाळ. अजित पवार हे पोल्ट्री फार्मवाले. त्यांनी सर्व ओबीसींचे निधी अडवलेत. लक्ष्मण हाकेंची अजित पवारांवर टीका. जर आपण बोललो तर अमोल मिटकरी आणि अजित पवार यांच्या अंगावर कपडेही राहणार नाहीत, हाकेंचा घणाघात. दिवंगत माजी खासदार बाळू धानोरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन. यावेळी सुधीर मुनगंटीवारांसह सर्व पक्षीय नेत्यांची उपस्थिती. मात्र स्वपक्षीय नेते विजय वडेट्टीवार जिल्ह्यामध्ये असूनही गैरहजर. ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडलेल्या अमर पाटलांच्या गळ्यात शिंदेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाची माळ. कार्यकर्त्यांकडून जल्लोष करत अमर पाटलांचा सत्कार. नाशिकच्या चांदवड बाजार समितीच्या सभापतीपदी नितीन आहेर. आहेर समर्थकांचा जोरदार जल्लोष. मावळते सभापती संजय जाधव यांच्यावर अविश्वास ठराव आणल्यानंतर नितीन आहेर यांची बिनविरोध निवड. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू. राष्ट्रवादी आणि भाजप जिल्हा बँकेची निवडणूक एकत्र लढवणार असल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरच्या दरोड्याचं प्रकरण. आरोपी अमोल खोतकरचा पोलिसांकडून एन्काउंटर. एन्काउंटरवेळी खोतकरसोबत असलेल्या मुलीला सीआयडीनं ताब्यात घेतलं. संभाजीनगरातील उद्योजक प्रशांत लड्डा दरोडा प्रकरणी गुन्ह्यात वापरलेली कार 2 आरोपींकडून जप्त. तसंच घटनास्थळाची टीप देणाऱ्या आरोपी देविदास शिंदेंवर अटकेची कारवाई सुरू.
छत्रपती संभाजीनगर लड्डा दरोडा प्रकरणामध्ये आरोपी पोलिसांना हप्ते देत होता. लड्डांच्या घरी 5.5 किलो सोनं असल्याची आरोपी योगेश हसबेला टीप मिळाली होती. 2023 मध्ये अंबादास दानवेंनी हप्ते घेणाऱ्यांच्या जाहीर केलेल्या यादीमध्ये आरोपी योगेशचाही उल्लेख. ठाण्यामध्ये हेरगिरी प्रकरणात नवा ट्विस्ट. रवी वर्मानं पाकिस्तानसाठी जाणीवपूर्वकच हेरगिरी केल्याचा तपासात समोर. रवीला प्रत्येक महत्त्वाच्या माहितीमागे पैसे दिले जात असल्याचाही तपासात खुलासा. खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यभरातील 2,500 कृषी विभागाच्या लिपिकांचं विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास 5 जूनपासून कामबंद आंदोलनाचा इशारा. भुईकोट किल्ल्यावरील झोपडपट्टी हटवण्यास न्यायालयाकडून 17 जूनपर्यंत स्थगिती. किल्ल्यातील 235 झोपडपट्टी धारकांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. आज अतिक्रमण हटवण्याची कारवाई होणार होती. बीड शहराला पाणीपुरवठा करणारा बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो, त्यामुळे बीडकरांची पाण्याची चिंता मिटली. या धरणाची ही खास ड्रोन दृश्य. धाराशिवच्या नळदुर्ग भुईकोट किल्ल्यावरील मादी धबधबा यंदा मे महिन्यातच प्रवाहित. सततच्या पावसामुळे बोरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झाल्यानं मादी धबधबा प्रवाहित. सिंहगड किल्ला नागरिकांसाठी पुढचे 3 दिवस बंद. अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही सुरू असल्यामुळे 2 जूनपर्यंत सिंहगड किल्ला सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटकांसाठी बंद राहणार. बीड जिल्ह्यात मागच्या 15 दिवसात वार्षिक सरासरीच्या 36% इतका पाऊस. 187 गावांना याचा फटका बसला असून 4 हेक्टरवरील शेती पिकाचं नुकसान. 20 कोसळून 5 जणांचा मृत्यू तर 79 जनावरही दगावली. यवतमाळ जिल्ह्यामध्ये महाबीजकडून शेतकऱ्यांना 14,000 सोयाबीन तूर बियाणांचा पुरवठा होणार. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासही मुदतवाढ. कृषी विभागाकडे नोंदणी करण्याचं शेतकऱ्यांना आवाहन. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमध्ये प्रतिबंधित एचटीबीटी बियाणं जप्त. 16 लाखांच्या बोगस बियाणांवर पोलीस आणि कृषी विभागाची संयुक्त कारवाई. 17 पोतं एचटीबीटी कंपनीचं बोगस कापूस बियाणं जप्त. कोकणामध्ये पावसाचा जोर ओसरला. पाऊस कमी झाल्यानं शेतीच्या कामांना वेग. पारंपरिक गीत गात शेतकऱ्यांकडून मोठ्या उत्साहात शेतीच्या कामांना सुरुवात. खासदार नारायण राणे रत्नागिरीमध्ये बैठक घेणार. रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नुकसानाचा आढावा घेणार. सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 8 ते 10 कोटींचं नुकसान. तब्बल 6,207 शेतकऱ्यांचं 1900 हेक्टरवरच्या पिकांचं आणि जनावरांचं नुकसान. शंभूराज देसाईंची माहिती. कोरोनाबाधित रुग्णाला मारून टाक म्हणणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरचा ऑडिओ व्हायरल. डॉक्टर शशिकांत देशपांडे विरोधात उदगीर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. आषाढीपूर्वी कोरोना. सोलापूरमध्ये दाखल. माळशिरस तालुक्यामध्ये 2 कोरोना रुग्णांची नोंद. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. साताऱ्यातही कोरोनाचा शिरकाव. दोघांना कोरोनाची लागण. आरोग्य विभाग अलर्टवर. आज आणि उद्या पश्चिम रेल्वेच्या 162 लोकल फेऱ्या रद्द. कांदिवली आणि बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम करण्यासाठी 36 तासांचा विशेष पॉवर ब्लॉक. आज दुपारी 1 वाजल्यापासून ब्लॉक सुरू होणार. मुंबईत बेस्टच्या विक्रोळी आगारातील 23 कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती. कार्यक्रमाला बेस्टचे कर्मचारी आणि कुटुंबियांची उपस्थिती. मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल. 13 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या. कृष्णकांत उपाध्याय यांची परिमंडळ 3 पदी नियुक्ती, तर दत्ता किसन नलावडे यांची परिमंडळ 10 पदी नियुक्ती. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील खासगी वने म्हणून संरक्षित केलेल्या जमिनी संरक्षित जंगल क्षेत्रातून वगळण्याचा दरेकरांचा ठराव. मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीमध्ये ठराव एकमतानं मंजूर. वनजमिनींवरील 80,000 लोकवस्त्यांना कायमचा दिलासा मिळणार. मुंबईच्या राणीच्या बागेतील पेंग्विनच्या इंग्रजी नावावरून नव्यानं वाद. नव्यानं जन्मलेल्या पिलांना मराठी नावं देण्याची भाजपची मागणी. भाजपचे भायखळा विधानसभा अध्यक्ष नितीन बनकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला. अकोल्यात काकानं दगडानं ठेचून पुतण्याची हत्या केल्याचा प्रकार समोर. पुतण्या दारूच्या आहारी गेला होता आणि त्यातूनच झालेल्या वादातून पुतण्याची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर. बारामतीमध्ये चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची हत्या. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल. बारामती तालुक्यातील बांदलवाडी येथील हृदयद्रावक घटना. प्रेमीयुगुलानं गळफास घेऊन आत्महत्या केली. अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली भागातील घटना. दोघांनी प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज.
तरुणीला तरुणाकडून बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल. हा व्हिडिओ नागपुरातील असल्याची माहिती. दुचाकी क्रमांकावरून तरुणाचा शोध सुरू. बीडच्या आहेर वडगावमध्ये जुन्या वादातून जयराम तावरे नावाच्या तरुणाला मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ काढणाऱ्या कृष्णा रोहिटेलाही मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ का काढलास असा जबाब विचारत मारहाण केल्याची माहिती. हिंगोलीच्या कोठारी ते टोकाई महामार्गावर टोकाई फाट्याजवळ भरधाव कारची टिप्परला मागून धडक. अपघातामध्ये कारमधील दोघांचा जागीच मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी. पालघरच्या केळवेमध्ये अल्पवयीन तरुणीवर प्रियकराकडून गोळीबार. दुर्घटनेमध्ये अल्पवयीन मुलगी जखमी. मात्र तरुणीला प्रियकरानं गोळी मारली नसून तिच्या हातून गोळी लागल्याची पोलिसांची माहिती. प्रियकर पोलिसांच्या ताब्यात. नवी मुंबईमध्ये सासरच्या छळाला कंटाळून महिलेची मुलीसह आत्महत्या. माहेरच्यांकडून हत्येचा आरोप तर पती आणि सासू फरार. पनवेलमध्ये 5 गाड्या एकमेकांवर आदळल्या. सुदैवानं यात जीवितहानी नाही. प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती. नवी मुंबईच्या नेरूळमध्ये घरफोडी केलेल्या सराईत गुन्हेगारांना बेड्या. दोन्ही आरोपी पळून जात असताना भुसावळीतून आरोपींना अटक. दोघांकडून 16 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात 500च्या बनावट नोटा बनवणारी टोळी गजाआड. 500 रुपयांच्या 1740 नोटा जप्त. अकोला शहरामध्ये अवैध सावकारांवरती जिल्हा उपनिबंधक विभागानं धाड टाकली. विवेक रामगोपाल अग्रवाल यांच्या निवासस्थानावरून आक्षेपार्ह दस्तऐवज आढळले. म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे 53 अनिवासी भूखंडांचा ई-लिलाव. नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया 2 जूनपासून तर 8 जुलै रोजी एकत्रित निकाल. सीमा भागातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज पुन्हा मॉकड्रिल होणार. ऑपरेशन शील्ड अंतर्गत सीमावर्ती राज्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारी तपासण्यात येणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसीय पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. पश्चिम बंगालमधील निवडणुकांच्या दृष्टीनं दौऱ्याला महत्त्व. भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेणार. पंतप्रधान मोदी आज मध्य प्रदेशमधील भोपाळ दौऱ्यावर. अहिल्याबाईंच्या 300व्या जयंतीनिमित्त 15,000 महिला सिंदुरी साड्या घालून मोदींचं स्वागत करणार. यानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन पार पडेल. ओडिशातील भुवनेश्वरमध्ये इंजिनियरच्या घरी धाड. रोख 2 कोटी 10 लाख पकडले. धाडीच्या भीतीने इंजिनियरनं नोटांची बंडलं खिडकीतून खाली फेकली. इंडिगो एअरलाइन्सच्या देशभरातील सुमारे 26,000 कर्मचाऱ्यांना वर्षातून 2 वेळा वेतनवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय. अखिल भारतीय कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची कंपनीच्या व्यवस्थापन समितीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा. गोवा 100% साक्षर राज्य बनलं. 39व्या राज्य स्थापना दिनानिमित्त गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा. रामपथ, धर्मपथ, भक्तिपथ, 14 कोसी परिक्रमा मार्ग आणि पंचकोसी परिक्रमा मार्गावर मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर बंदी. अयोध्येची श्रद्धा आणि पावित्र्य राखण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा निर्णय. अयोध्येतील राम मंदिराला लखनौच्या एका भाजी विक्रेत्या भक्ताकडून वर्ल्ड क्लॉक भेट. अनिल कुमार साहू असं त्याचं नाव. 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी बालटालमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात. भाविकांसाठी बेस कॅम्प उभारण्याचं काम सुरू. उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये कोरोनाचा धोका पुन्हा वाढला. 24 तासात 19 नवे रुग्ण आढळले. कोरोनाबाधितांची संख्या 43वर. नीट पीजी परीक्षा एकाच शिफ्टमध्ये होणार. सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश. यामुळे पारदर्शकता टिकेल आणि सगळ्या उमेदवारांना समान संधी उपलब्ध होईल. कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी. उज्जैनच्या तुरुंगात पोलीस आजारी कैद्यांना औषधांसह दारू देत असल्याचं समोर. व्हिडिओ व्हायरल. या प्रकरणी 4 पोलीस निलंबित. छत्तीसगडमध्ये सक्रिय 17 माओवाद्यांचं तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये 2 एसीएम आणि 4 पक्ष सदस्य आणि 11 मिलिशिया कॅडर यांचा समावेश. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर तणाव कायम. वारंवार गोळीबार आणि चकमक. अफगाण सीमेवरती बांधण्यात येत असलेल्या अफगाण तालिबानी चौकीवरून वाद सुरू असल्याची माहिती. बलुचिस्तान आर्मीनं पाकिस्तानमधील एका शहरावर ताबा मिळवला. यासोबतच अनेक पोलीस स्टेशन्सनाही आग लावली. शहरातील प्रमुख बँका आणि सरकारी इमारतींवरही बलुचिस्ताननं ताबा मिळवला.
छत्तीसगडमधील बालोदमध्ये इंजिनियरकडून पत्नीची हत्या. क्राईम पेट्रोलचे 150 भाग पाहिल्यानंतर कट रचला. इंजिनियर पती आणि साथीदाराला अटक. मध्य प्रदेशच्या सिवनीमध्ये मोठा अपघात टळला. प्रशिक्षणार्थी विमान धावपट्टीवरून उलटलं. सुदैवानं अपघातात कोणीही जखमी नाही. मात्र निष्काळजीपणा लपवण्यासाठी विमान ताडपत्रीनं झाकलं. हिमाचल प्रदेशातील कासोल या पर्यटन स्थळाचं कचराकुंडीत रूपांतर. प्लास्टिकच्या बाटल्या, रॅपर, खाद्यपदार्थ आणि इतर गोष्टींनी पर्यटन स्थळाची दुरावस्था. बेजबाबदार लोकांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी. नायजेरियातील नायजर राज्यामध्ये मोठा पूर. 88 लोकांचा मृत्यू. शुक्रवारपासून बचाव कार्य सुरूच असून पुरामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता. गुजरातचा पराभव करत मुंबईची क्वालिफायर 2 मध्ये धडक. 229 धावांचा पाठलाग करणाऱ्या गुजरातचा एलिमिनेटरमध्ये 20 रन्सनं धुव्वा उडवला. आयपीएलच्या क्वालिफायर 2 मध्ये मुंबई इंडियन्सची पंजाब किंग्सची लढत होणार. या सामन्यात विजयी संघ अंतिम फेरीमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी 2 हात करणार. बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झालाय. काही बातम्या सविस्तर पाहूया. राज्यामध्ये शुक्रवार